पब्लिक ट्रान्सपोर्ट हे आपण अशासाठी म्हणतो की मुंबईसारख्या शहरामध्ये जास्तीत जास्त लोकांना कमीत कमी वेळात एका ठिकाणाहून जर दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल आणि ही एक आर्थिक राजधानीचं शहर आहे, त्यामुळे याच्यामध्ये त्याची मोबिलिटी किती चांगली आहे याच्यावर त्याचा जो कॉम्पिटिटिव्ह एज आहे ते अवलंबून आहे. आणि म्हणून ही मोबिलिटीसाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट महत्त्वाचं आहे. कारण मुंबई हे एक लिनियर सिटी आहे ज्याच्यामध्ये जागाच नाही आहे कुठल्या गोष्टीला. तुम्ही जर बघितले तर काही ठराविक डिरेक्शन मधले रस्ते आहेत आणि त्यामुळं जर फक्त आपण खाजगी वाहनांवर अवलंबून राहिलो तर आपले सगळे रस्ते कायमस्वरूपी चोक होऊन जातील आणि मोबिलिटी जी आहे शहराची ती निघून जाईल. आणि म्हणून पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये असं असतं की एका मेट्रोमध्ये जेवढे प्रवासी एका वेळेला घेऊन जातात ते जर प्रवासी आपल्याला न्यायचे असतील तर आपल्याला 1000 ते 5000 गाड्या लागतील. त्यामुळं हे आपल्याला जर टाळायचं असेल तर पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे शहराचा वेग, शहराची वाहन क्षमता ही जर टिकवायची असेल आणि शहराची कार्यक्षमता, एफिशियन्सी ही जर टिकवायची असेल तर कुठल्याही शहराला पब्लिक ट्रान्सपोर्टशिवाय पर्याय नसतो. मुंबईमध्ये सुदैवाने आपण सबर्बन रेल्वे सिस्टीम आणि BEST ही वर्षानुवर्ष चालत असल्यामुळे मुंबई शहराला पब्लिक ट्रान्सपोर्टची सवय आहे. पण झालं असं की ह्या यंत्रणांमध्ये त्याचे जे डिमांड आणि सप्लाय ह्याच्यातली जी गॅप आहे ती भरून काढण्याचा आपण प्रयत्न केला नाही. कारण मुंबईचं अट्रॅक्शन आहे त्यामुळे डिमांड वाढत राहिली आणि त्यामुळे ह्या दोन यंत्रणांची कपॅसिटी वाढली नाही. आणि त्यामुळे झालं असं की त्याच्यात लोक मावू शकत नाहीत म्हणून ते सगळे रस्त्यावर वाहनांनी आले. त्यामुळे गेल्या 10 वर्षामध्ये वाहनांच्या संख्येत 100% जास्त भर झालेली आहे, खाजगी वाहनांच्या संख्येत. आणि म्हणून मुंबईचे रस्ते चोक होत आहेत. अशा वेळेला म्हणजे तुम्हाला एकतर वेगाने कुठे जाता येत नाही, तुमची कार्यक्षमता कमी होते, शिवाय एन्व्हायरमेंटल इश्यूज, पोल्युशनचा प्रश्न वाढतो. कारण जास्तीत जास्त पोल्युशन हे आपल्याला फ्युएल गझलिंग व्हेकल्समुळे होतं. त्यामुळे हे जर टाळायचं असेल आणि शहराला अधिक गतिमान करायचं आहे, अधिक कार्यक्षम करायचं आहे, शहरातल्या सगळ्या जागांचा पुरेपूर वापर करायचा आहे आणि लोकसंख्येला खऱ्या अर्थाने आपल्याला एक चांगलं क्वालिटी ट्रान्सपोर्ट द्यायचं असेल तर पब्लिक ट्रान्सपोर्टशिवाय पर्याय नाही. आणि हे आधुनिक पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे मेट्रो, त्याच्यामध्ये अत्याधुनिक यंत्रणा आहेत, कम्फर्टेबल जर्नी आहे, त्याच्यामध्ये सुरक्षितता जास्त आहे सर्वांसाठी. आणि त्यातली जी स्थानक आहे ती केवळ 1 किलोमीटर अंतरावर असल्यामुळं शहरातल्या कोपऱ्यामध्ये ही मेट्रो जाऊ शकते आणि त्याच्यामुळं शहराची जी मोबिलिटी आहे ती वाढू शकते. आणि म्हणून पब्लिक ट्रान्सपोर्ट महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपण आता शहराची ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची जी क्षमता आहे ती वाढवण्याचा प्रयत्न करतो.